पाणी सर टावर या निघाला अजून आहे रात्रीच असते ती. शंभू कसं आहे वातावरण महाबळेश्वर? कडकडीत थंड. महाबळेश्वर आपल्यासारख्यांचं आहे. होय काय म्हणा बॅग पुढे घेऊन गेली जी काढ की जरा ते चला कोण चढले रे? काय नाव पिंटो कुठे? गण्या एवढा गण्या ते मोर गेले मोर हे जरा मला इकडे झालं सगळ्या गावाला जरा घ्या रे बास का काय गेलं कुठलं गाव आहे हे? गडबिद्री. गडबिद्री तिथं आमचं दरवर्षीचा स्टॉप आहे. वरनं गडावरनं आले की इथं सोन्याची झाड म्हणजे आपट्याची झाडं असतात. तिथनं आम्ही ते फांद्या नेते. सोनं म्हणजे आज सोनं म्हणतात रे, आज उद्या सोनं म्हणतात. सोनं म्हणायचं. होय हो कुठलं असते हो पान ते? हा काय माहित नाही मला. तुम्हाला काय माहिती सांगा आता. बाहेर नाही सगळे महाराज. सुतळी बितळी सगळे घेऊनच सोनं गोळा करून झालेला आहे. सांग भले शंभ्याव सकाळ सकाळी माझ्या हातरुणात येऊन बसले तर बघ दूध प्यायला लागले. तो करते दंगा दूध प्यायला. तर खरं सांगायचं तर मित्रांनो मी आल्यापासून कडक झोपले. कारण एवढी झोप मला आलेली की नाही 2-3 दिवस जागर झाला चाललं. त्यामुळं म्हटलं आता झोपायचं. मग मी तरी उठलो आता. आणि आज आहे सीमोल्लंघन म्हणजे शिलिंगन म्हणते आपण. तर विषय असा आहे की गडावरती जाणार आहे मी. आणि तिथं मी पहिल्यांदा जाणार आहे की बाबा तिथं आणि बघायचं की आपल्याला काय काय होते कसं होते.
आणि मग जायचं आणि तिथं आता महाप्रसाद आहे, पण महाप्रसादला मला जरा वेळ होणार झाला कारण पोरं पण येणार माझ्यासोबत, ते आता आवरायला लागल्यात आणि मग आता जाणार वरती. तर चला आल्यात काय सगळे बाहेर काढायची जाऊन आता हा मध्ये पालक न लुटासाठी इकडे मी पहिल्यांदा झालोय. पहिल्यांदा बघणार आहे काय काय असते विषय आणि मग लक्षात राहिलंच माझ्या काय काय असेल ते. इथे एक मागच्या बाजूला छोटं तळं आहे. इथं गडावरती 2 तळे तुम्हाला माहितीच आहे. ते आता पूर्ण भरले. आता पावसाळा असल्यामुळे आणि यंदा तर पाऊस भरपूर लागायला लागला आहे. मग तुम्हाला दाखवतो आता आम्ही उन्हात होतो थोड्या वेळापर्यंत. प्रत्येक व्हिडिओत प्रत्येक ह्याच्यात तुम्हाला मी बोललो आहे की ते 5 मिनिटांना चेंज होते वातावरण. साईडला तिथं तळं आहे. हे इथं समोरचे दिसते ते तुम्हाला तळच आहे. तटाच्या कडेला आम्ही आलो आहे. इथं कोळशंडीचं काठं असतात. तटाच्या कडेला इथं बरोबर आलो आहे आम्ही आता जरा कमी. आणि ते कोळशंडीचं काठं असतात. म्हणजे ॲक्च्युली कोळशंडी म्हणजे मला काय माहीत नाही, तरी पण काठं आहेत म्हणतात. आणि बिन चपलाच आम्ही आता येतोय तिकडे, तर पायाला लागू शकतात ते काठं. ही अशी थोडी पाय वाट आहेत ना. आता वातावरण चेंज झालं बघा सगळं 2 मिनटात. तर इथं पहिल्यांदाच मी आलो आहे आणि पहिल्यांदा मी बघायला आलो काय काही गोष्टी नवीन नवीन. आणि तटाकडे ना एका लोकेशनपासून जे वातावरण खालचं बघायला मिळते ते खतरनाकच आहे, विशेष नाही. आता किती खतरनाक. अरे टोपी गेली, मुलाची टोपी उडून गेलेली आहे वाऱ्यानं. छोटंसं तळं आणि काय इथे. इतक्या वर्षात मी इथे गडावरती येतोय आणि आज दसऱ्याच्या निमित्तानं पालखीच्या निमित्तानं मी एवढ्या लांब आलोय पूर्ण ह्या कडेला तटाच्या. आणि इथे एक अजून एक छोटंसं तळ आहे, तुम्ही आता बघितलं व्हिडिओ. खतरनाक आहे ते. धामण्यातला कारखाना दिसणार. तर इथं बघण्यासारखा कार्यक्रम असते. कधी योग मिळाला तर तुमचं योगायोगानं तर इथे येऊन बघून जावा. एका छत्रीत आम्ही 4 जण आलो. यंदा पहिल्यांदा आले. मग पाऊस तर तुम्हाला एवढा दिसायला लागला की बापरे खतरनाक पाऊस आहे. काय बोलायला अर्थ म्हणजे नाही, मला शब्दच नाही आहेत बोलायला एवढा पाऊस. बऱ्याच वर्षानंतर मला जरा इथं समाधान का वाटलं की एक शिलिंगांचा जो सण आहे तो इथं मी बऱ्याच वर्षानंतर बघितला पण. आणि इथं मजा आली आणि इथे लोकांनी सगळ्यांनी देवाला पण सोनं घातलं, लोकांनी एकमेकांना सोनं दिलं. तर इथं लई भारी वाटते. फक्त जरा यंदा वर्षी पाऊस जास्त आहे त्यामुळं जरासं चिखल वगैरे ह्या प्रकार झाला. नंतर इथे ऊन असते कडक दरवर्षी मला म्हणले ते लोक, त्यामुळं इथं भारी वाटलं. तर चला